नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 3 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सूनबाबत आपण जर पाहिलं, मान्सूनने आजही कोणतीही प्रगती केली नाही. मान्सून काल ज्या ठिकाणी स्थित होता त्याच ठिकाणी मान्सून अजूनही स्थित असलेले पाहायला मिळत आहे. म्हणजे मान्सून हा केरळमध्ये अजून तरी दाखल झालेला नाही. याचबरोबर मान्सून अजूनही श्रीलंकेमध्ये जवळपास 16 मे पासून श्रीलंकेमध्येच अजून त्या ठिकाणी स्थिरावलेला पाहायला मिळते. मात्र बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्रामधील हालचालींना थोडासा वेग आलेला पाहायला मिळतोय. जे सर्क्युलेशन्स तयार झाले होते ते सर्क्युलेशन्सची कमकुवत झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मान्सूनसाठी वातावरण हळूहळू पोषक बनायला सुरुवात झालेला आहे. याचबरोबर उत्तर भारतामध्ये जो WD आला होता त्या WDचा प्रभावही आपल्याला पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशचा जो दिल्ली असेल उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्क्युलेशन तयार झालं होतं. याचबरोबर येणारा WD हा 3 तारखेला किंवा 4 तारखेला उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ज्याला WD येणार आहे त्यावेळेलाही दक्षिण भारतामधून जे वारा असणार आहे ते उत्तरेला सरकेल. बाष्पयुक्त वारं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्या प्रभावामुळेही उत्तर भारताचा बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्येही पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. मात्र जो कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये अजूनही मात्र पावसासाठी वातावरण अनुकूल नाही आहे. मात्र काही ठिकाणी ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र घाट माथ्यापासून जर पूर्वचा बाजू संपूर्ण असेल त्या ठिकाणी आपल्याला लाईटिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर वारे ज्या सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण पाहिलं, राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन टाईप आहे. याचबरोबर जी ट्रफ प्रेशर तयार झाली ती ट्रफ प्रेशर जे आहे राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, तसेच राज्यामध्ये महाराष्ट्रामधून दक्षिणेला सरकल्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची जी किनार बाउंड्री आहे यापर्यंत अशी विखुरली आहे. पावसाची ॲक्टिव्हिटी जर पाहिलं तर याच भागामध्ये पाऊस आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. याचबरोबर केरळ असेल आणि तामिळनाडूचा काय भाग असेल या कर्नाटकचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ पाहायला मिळतं. याचबरोबर अरबी समुद्रात जे वारं आहे ते वारं गुजरात मार्गे उतरलं जातं आणि राज्याचं पाहिलं राज्यामध्ये जे वारं येते त्याचा वाऱ्याचा अजून फारसा प्रभाव मात्र कोकणात पाहायला मिळणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर तापमानाबद्दल आपण जर पाहिलं तर राज्याचा जो पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाडा असेल, खानदेश असेल आणि कोकणाचा भाग असेल या भागामध्ये तापमान कमी झालं आहे. मात्र विदर्भाचा अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये गोंदिया असेल, याचबरोबर भंडारा असेल, गडचिरोली असेल या ठिकाणी अजूनही तापमान 40 ते 42 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेज आणि आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला, आज दुपारी जवळपास 2 ते 2:30 वाजल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात ढगांची निर्मिती पाहायला मिळाली. याचबरोबर पुण्याचा लोणावळा असेल, खंडाळा असेल या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या. सर्वप्रथम मॅपनुसार आपण जर पाहिलं, नाशिकमध्ये कळवण असेल, दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, इगतपुरी आणि नाशिक या ठिकाणी आपल्याला आज रात्री पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नाशिकचे आपले मित्र आहेत तेही येवलाचे आहेत, त्यांनीही आपल्याला सातत्याने विचारतात की नाशिकमध्ये येवलामध्ये पाऊस पाहायला मिळेल का. तर आज रात्री पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे. मात्र जास्त जोरदार वगैरे नसेल, हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर अहिल्यानगरचा संगमनेर, अकोले असेल, याचबरोबर नगर असेल, श्रीगोंदा असेल आणि चोपडा असेल या ठिकाणीही पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल, काही ठिकाणी फक्त ढगांची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुण्यात असं वडगाव, गोड, जुन्नर असेल, राजगुरू असेल, पोंड असेल या पट्ट्यामध्ये आज पाऊस पाहायला मिळालेला आहे. रात्रीही काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर दौंड असेल, बारामती, भोर असेल या ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली पाहायला मिळतात. याचबरोबर साताऱ्याचं पाहिलं, साताऱ्याचं शिरवळ असेल, फलटण, वडूज, दहिवडी या ठिकाणीही ढग पाहायला मिळतात. त्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सोलापूरचं अतिपूर्व पश्चिम भाग असेल, याच्या माळशिरस असेल, याचबरोबर करमाळ्याचा काय भाग असेल या ठिकाणीही ढग पाहायला मिळत आहेत. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा खानापूर असेल, विटा असेल, आटपाडी असेल, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, वाळवाचा काय भाग असेल या ठिकाणीही ढग पाहायला मिळत आहेत. मात्र पाऊस हा अत्यंत कमी राहणार आहे. काही ठिकाणी फक्त लाईटनिंग थंडरस्टॉर्म होऊ शकतं आणि पाऊस त्या ठिकाणी शक्यता आहे की कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं, राधानगरी, याचबरोबर तसेच कागलचा काय भाग असेल, शिरोळ असेल, हातकणंगले असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाची पावसाची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील परभणी, हिंगोली तर बसमत असेल, हिंगोली असेल, परभणीचं गंगाखेड, पाथरी असेल,
बीडचा माजलगाव, केज, अंबेजोगाई या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी वाढत आहे, मात्र जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तसेच लातूरचं पाहिलं, उदगीर, निलंगा, औसा, लातूर व धाराशिवचा उत्तरेचा पूर्वचा भाग असो उमरगा तालुका या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता हा जर ते निळा कलर जसं निळा कलरच्या आजूबाजूचे जे गावं असतील, काही तालुका असतील, त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात मात्र राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 24 तासात जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये मराठवाड्याचं जर सर्वप्रथम पाहिलं, मराठवाड्याचा लातूरचा दक्षिण भागात निलंगा, उदगीर, लातूर, औसा, याचबरोबर धाराशिवचा तुळजापूर, उमरगा, याचबरोबर सोलापूरचा सोलापूर तालुका असेल, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच जालनाचा अंबड, परतूर आणि परभणीचा पाथरी असेल, गेवराई, माजलगाव हा जो पट्टा असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात स्थानिक स्वरूपात ढगांची निर्मिती होणार आहे व लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त विदर्भ, मराठवाड्यातील अमरावतीचा उत्तर भाग असेल, धरणी, चिखलदरा, चंद्रभजन, मोर्शी, अचलपूर असेल, तिवसा, चांदूर रेल्वे, याचबरोबर वर्धातील कारंजा, सेतू, समुद्रपूर, तसेच यवतमाळचा कळंब असेल, बाबुळगाव, राळेगाव आणि चंद्रपूरचा भद्रावती, वरोरा, चिंगूर, नागपेठ, याचबरोबर भंडाऱ्याचं जर पाहिलं, भंडाऱ्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये तुमसर असेल आणि मोखाडे असेल, या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जळगावचा उत्तरेचा भाग, चोपडा, यावळ, रावेर जो मध्य प्रदेशचा लगतवर्ती भाग आहे, या ठिकाणीही आपल्याला काही प्रमाणात पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तरी भाग असेल, मालवण असेल, देवगड असेल आणि राजापूरचा काय भाग असेल, याचबरोबर दापोली, गुहागर, मंडणगड या ठिकाणीही ढगांची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र उद्या 3 तारखेला राज्यात वातावरण मात्र काही अंशी स्वच्छ राहण्याची ही दाट शक्यता आहे. जो पाऊस पडेल तो स्थानिक स्वरूपामध्येच पडेल, थोड्या वेळापुरताच आपल्याला उद्या पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं, पालघरमध्ये हीट वेव्हचा अलर्ट आहे, त्या ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची दाट शक्यता, म्हणजे त्या ठिकाणी उकाडा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिलानगर असेल, याचबरोबर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगली असेल, सोलापूर असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हा अंदाज आपण IMD ह्या ऑफिशियल वेबसाईटवरून सांगत असतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.